मतीन पटेलचं घर पाडलं, ते अतिक्रमणात होतं. त्याचं ऑफिस पाडलं. कारण काय? तर निदा खानला सहारा दिला. निदा खान कोण? तर टेररिस्ट आहे. कशी टेररिस्ट आहे? तर कॉर्पोरेट जिहाद झाला. कधी झाला? तर अशोक खरातचं प्रकरण झाला. अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना अटक झाली का? तर नाही. ते भेटलेल्या 39 आमदाराचं काय झालं? तर त्याचं काही माहिती नाही. ते सगळे पाया पडले चंद्रकांत पाटील वगैरे त्यांची काही चौकशी झाली का? तेही माहिती नाही. अशोक खरातची एखादी कंपाऊंड वॉल पाडली का जे-सी-बीनी? तर नाही पाडली. ज्या मठामध्ये महिलांचं शोषण केलं, ते मठ बुलडोझरनी पाडलं का? तर नाही पाडलं. त्याची पत्नी ती कुठे आहे? त्याचं घर ते पाडलं का? ते सुद्धा नाही पाडलं. पण मतीन पटेलचं घर मात्र तात्काळ पाडलं. का? तर तो मतीन होता. मतीन असल्यामुळं त्याचं घर या राज्यात लगेच पाडणार. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात आनंद पटेलला धरलं. आनंद पटेल गुजराती. मेले किती? 3 जण. कॉन्सर्ट काय होता? ₹3,00,000 तिकिटाने त्या ठिकाणी कॉन्सर्ट लावला. परवानग्या कशा दिल्या? ड्रग्ज कुठून आलं? ते मुलं मेले कसे? त्याची जबाबदारी कुणाची? हा मनुष्यवध केला कुणी? याचं काही माहिती नाही. आनंद पटेल ड्रग्स माफिया. त्याचा बाप लखन पटेल राशन माफिया. आणि मुंबईमध्ये गोरेगावला 3 पोरं या पटेलमुळं मेले. त्याचं घर पाडलं का? नाही पाडलं. तो पण पटेल होता ना, पण तो आनंद होता. हा पटेल आहे, कारण हा मतीन आहे. मतीन असता, सलीम असला, त्यानंतर अनवारी असला, अन्सारी असला, तर लगेच असणारं तुमचं घर पाडणार. पण आनंद असला, लखन असला, पटेल का असेना, पण त्याचं घर पाडणार नाही. अशोक खरात त्याचं घर पाडणार नाही. त्याचं वॉल कंपाउंड बी पाडणार नाही हो. त्याला त्या गोरेगाव ड्रग्सला ड्रग्स जिहाद कोणी मानणार नाही. कारण त्याच्यात आनंद पटेल आहे ना. तिथं कोणी आंदोलन करणार नाही. तिथं महिला रस्त्यावर येणार नाहीत. त्यात मेलेले निरागस 3 तरुण ड्रग्ज दिलेत म्हणून मेलेत. त्याचाही काही आम्हाला फरक पडणार नाही. मतीन पटेलचं घर पडलं म्हणजे मताचं ध्रुवीकरण, पक्ष मजबूत, पक्ष धार्मिक ही ओळख अनेक गडद होत जाते. काय हो छत्रपती संभाजीनगरला पाण्याचा इश्यू आहे, रस्त्याचा इश्यू आहे, ट्रॅफिकचा इश्यू आहे. अरे एक अपंग मुलगी, गाडगे व्यक्ती, मडके व्यक्ती तर तिला सुद्धा पोलिसांनी तिचे मडके फोडू तिचं अतिक्रमण काढलं. बाजारपेठ नाही. कुंभारांना बसायला एक त्या ठिकाणी शॉप सुद्धा यांच्याकडे नाही. कुठेही अ, त्या ठिकाणी चांगली बाजारपेठ उभा करावी अशा पद्धतीचे कुठे गाळे काढलेले नाहीत. लोकं रस्त्यावर बसतात, पोट भरतात, जे येतो पाडून जातो. औरंगाबादचे प्रश्न किती आहेत? गुन्हेगारी वाढली, माफिया राज झालाय, जंगलराज झालाय. त्याच्यापासून लक्ष हटवायचं असेल, तर मतीन पटेलचं घर पाडा. निदा खानला औरंगाबादहून अटक करा. कळत नाही काय सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडलाय त्याची जबाबदारी कुणाची आहे? विकास नाही त्याची जबाबदारी कुणाची आहे? पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय त्याची जबाबदारी कुणाची आहे? अहो, बेरोजगार झालेत तरुण. एम-आय-डी-सीत काम नाही. कंत्राटदारीने कामगारांचं शोषण सुरू केलंय. कामगार आयुक्त त्यांच्या तक्रारी सुद्धा घेत नाही. बांधकाम मजूर हळहळ करतोय त्याला नाक्यावर काम नाही. ह्या प्रश्नावरती महापौर बोलत नाही. महानगरपालिकेच्या हद्दीत घरकुलाचं वाटप नाही हो. हा भ्रष्टाचार झालाय, तो भ्रष्टाचार झालाय, हा गोळ झालाय, तो गोळ झालाय, हा निधी आला नाही, तो निधी गेलाय, निधी जास्त केलाय म्हणून गरिबांची घरं सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर होऊ शकत नाहीत. तरी सुद्धा महापौर, उपमहापौर, महानगरपालिका आयुक्त काहीच बोलत नाहीत. प्रश्न काय? मतीन पटेलचं घर. अजेंडाचा मुद्दा. त्याने औरंगाबादला पाणी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा विकास होणार आहे. शहराला रोजगार मिळणार आहे. हे मतीन पटेलचे घरं पाडून इंटरनॅशनल लेव्हलला या शहराच्या बातम्या बनवून उद्या येणाऱ्या कंपन्या सुद्धा इथे येणार नाहीत. तुम्हाला वाटतं विदेशातून इन्व्हेस्ट करायला हे वातावरण राहिल्यावर कंपन्या येतील का? कशाला नाटक करताय ध्रुवीकरणाचं?
मग सांगा ना, उत्तर द्या. नाल्यावर औरंगपुऱ्यातलं असलेलं शिवसेनेचं ऑफिस काय आहे ते? लीगल आहे. लीगल आहे तर कधी लीगल झालं? कधी अतिक्रमण होतं? नाल्यावरती ऑफिस होऊ शकतं? उत्तर द्या. एअरपोर्टला खिटून भाजपाची उंच मजली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगवरून कधीही एअरपोर्ट टार्गेट होऊ शकतं. तिथं परमिशन मिळाली कशी हो? ते कार्यालय लीगल झालं कसं? एअरपोर्टच्या 5 किलोमीटर अंतरापर्यंत उंच बिल्डिंगी नसाव्यात असा रूल्स आहे. म्हाडा कॉलनी जे चिटकून आहे, अनेक वसाहती बाजूला चिटकून आहे. दुसऱ्या मजल्याच्या वर त्यांना परमिशन नाही. मग भाजपाच्या कार्यालयाला, बिल्डरच्या बिल्डिंगाला, हयात सारख्या हॉटेलला उंच-उंच बिल्डिंगा उभा करण्यासाठी परवानग्या कोणी मिळवून दिल्या? मतीन पटेलचंच घर महत्वाचं आहे का? अरे एअरपोर्टच्या भीतीला चिटकून 7-8 मजली हॉटेल उभा राहिलेत आणि त्या हॉटेलच्या टेरेसवर गेलं तर रनवे टार्गेट होतोय. त्याच्यासाठी महापौर, उपमहापौर, आयुक्त यांची बैठक नाही होणार विमानतळाच्या कमिटीसोबत. भाजपचं ऑफिस, शिवसेनेचं ऑफिस चेक करा ना कशात आहेत. मतीन पटेलचंच ऑफिस महत्वाचं आहे. कारण तो मतीन आहे. आनंद पटेल गुजराती लुटून जाऊ द्या, ड्रग्स वाटू द्या, महाराष्ट्रातले निरागस मुलं मारू द्या, काही होणार नाही. कारण तो आनंद असतो, लखन असतो. हे काय चाललंय महाराष्ट्रात? ही ही महाराष्ट्र चालवण्याची पद्धत आहे. शहराला काय मिळणार ह्या तुमच्या भांडणातून? हो, तुम्ही एक पडदा टाकला. इथला कायदा व सुव्यवस्था जो बिघडला होता ना, त्याच्यावर तुम्ही जबरदस्त पडदा टाकला. तुम्हाला सॅल्यूट आहे मुद्दे वळवायला. तुमच्यासारखा मुद्दे वळवणारा कोणी नाही. टाकला तुम्ही पडदा. अनेक घटना घडत होत्या. त्याच्यावर पडदा टाकला. पालकमंत्र्यांनी कधी आढावा घेतलाय दलित वस्त्यांचा? कसे जगतायत दलित? सामाजिक न्याय तिथं पोहोचवा म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणून तुम्ही म्हणता. त्यात तिथल्या दलितांचा कधी आढावा घेतलाय? त्या मागच्या आयुक्तांनी जे घरं पाडली त्यांना मोबदला दिलाय? ज्या मागच्या आयुक्तांनी हजारो लोक रस्त्यावर आणले त्यांचे व्यवसाय पाडून, त्यांना कुठं पर्यायी व्यवस्था दिली? ते कसे जगतायत हे कोणी बघायला गेलंय? नाही. मतीन पटेल मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू. व्हेरी गुड. काय चाललंय महाराष्ट्रात? निदा खान टेररिस्ट होती, मग तिला सहारा दिला आणि मग मतीन पटेलचं घर पाडा. संजय दत्त कोण होता? संजय दत्त कोण होता? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय दत्त कोण होता? कोण होता संजय दत्त? बॉम्ब ब्लास्ट मध्ये काय त्याचा हात होता? त्याला वाचवण्याचा प्रयत्न कुणी केला? कोणत्या नेत्यांनी केला? बाळ ठाकरे संजय दत्तला वाचवतो. संजय दत्त टेररिस्ट नव्हता? संजय दत्तला शिक्षा झाली नाही म्हणून का बाळ ठाकरेंचं घर पाडलं? म्हणून का बाळ ठाकरेला सहआरोपी केलं? देणार आहे संजय शिरसाट उत्तर? नाही, कुणी बोलत नाही याचा अर्थ आपण काही बोलत बसायचं? मुद्दा एवढाच आहे की लक्षात घ्या, हे जर सुरू झालं ना तर याला कंट्रोल करणं लय अवघड होईल. एवढंही स्तराला जाऊ नये कुणी. आम्ही काय कुणाची वकिली करत नाहीत. कायदेशीर बाब आहेत त्या पूर्ण करा, आम्हाला त्यात दुमत नाही. पण का रे बाबा, न्याय बदलतो का? आनंद पटेलला वेगळा, मतीन पटेलला वेगळा, संजय दत्तच्या केसमध्ये सगळे वाचवायला त्यांना कुणी सहआरोपी करा म्हणत नाही. आजही म्हणत नाही. साला ते गोविंद पानसरे मेलाय तर तो आमदार म्हणतोय मेलेल्या माणसावर गुन्हा दाखल करा, देशद्रोह दाखल करा. गोविंद पानसरेवर गुन्हा दाखल करा, मेलेल्या माणसावर. संजय दत्त प्रकरण काय? देईल कुणी उत्तर? त्याच्यामुळे शहरातल्या लोकांनी लक्षात घ्यावं की हे जे काही चाललंय ना ते फक्त
विकासापासून लक्ष हटवायचं. दलितांचे घरं द्यायचे नाहीत. शहरवाशांना पाणी द्यायचं नाही, रस्ते द्यायचे नाहीत, कामं करायचे नाहीत. जातीचे आणि धर्माचे मुद्दे पेटवले, की लोकांचं लक्ष विचलित होतं. ते मतीन पटेल म्हणील, तुम्ही त्यांना पाणी मागा. ते निदा खान म्हणतील, तुम्ही त्यांना रस्ते मागा. ते मतीन पटेलचं घर पाडतील, ती बातमी फाडून फेका. आमचे घरं कधी बांधून देतात ते विचारा. लोकांनी अवेअरनेस आणल्याशिवाय यांच्यावर परिणाम होणार नाही एवढं लक्षात घ्या.